श्री स्वामी समर्थ मंडळी, कशा आहे? मजेत ना? चला तर मग आज आपण पाहूया मिक्स डाळीचे आप्पे. हे बघा किती सुंदर आप्पे झालेले आहेत. तर मग चला तर आपण बघूया. 2 वाटी तांदूळ, 1 वाटी हरभऱ्याची डाळ आणि अर्धी वाटी उडीद आणि मुगाची डाळ. हे सर्व स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आणि रात्रभर ठेवायचं. आणि रात्रभर भिजल्यानंतर सकाळी मस्तपैकी वाटून घ्यायचं. आपल्याला बॅटरची कन्सिस्टन्सी जास्त जाडही नको आणि जास्त बारीकही नको. हे बघा, अशा प्रकारे बॅटरची कन्सिस्टन्सी हवी आहे. पूर्ण बॅटर वाटून घ्यायचं. अशा प्रकारे पूर्ण वाटून झाल्यानंतर परत एकदा पूर्ण मिक्स करून घ्यायचं. मिक्स झाल्यानंतर रात्रभर त्याला एका बाजूला ठेवून द्यायचं. हे बघा, माझं पण सर्व बॅटर वाटून झालेलं आहे. मग आता बघा सकाळी बॅटर कसं झालं. तर हे बघा किती फ्लफी आणि स्पॉन्जी बॅटर तयार झालं आहे. तर बघा किती जाडी तयार झाली आहे. तर आता आपलं बॅटर आप्पे करण्यासाठी रेडी झालं आहे. तर चला मग आप्पे बनवून घेऊया. कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची, कोथिंबीर कापून घ्यायची आणि बॅटरमध्ये टाकायची आणि मीठ टाकायचं. आणि तुम्हाला आवडत असेल तर हळदसुद्धा टाकू शकता. मला आवडते म्हणून मी हळद टाकते. हे बघा, शेंगदाण्याची चटणीसुद्धा मी केलेली आहे. आणि मग आपण मोहरीची फोडणी देऊन घेऊया बॅटरला. हे बघा, अशा प्रकारे मी मोहरीची फोडणी दिलेली आहे बॅटरला. मग चला सगळं मिक्स करून घेऊया. चांगलं पूर्ण मिक्स होईल तोपर्यंत हलवत राहायचं. आणि चवीनुसार मीठ टाकून घ्या. हे बघा, शेंगदाण्याच्या चटणीला पण मी जिरे आणि मोहरी टाकून तडका दिला आहे. हे बघा कशा प्रकारे माझी शेंगदाण्याची चटणी झाली आहे. तर मग चला आता आप्पे पण बनवून घेऊया. आप्पे पात्र गरम झालं, त्यामध्ये मी आप्पे टाकून घेतले आणि हे बघा अशा प्रकारे उलटवूनसुद्धा घेतले. सर्वप्रथम आप्पे पात्र गरम होऊ द्यायचं आणि त्यामध्ये अशा प्रकारे बॅटर टाकायचं. जास्तही नाही टाकायचं. जास्तही टाकल्यानंतर आतमध्ये आप्पे कच्चे राहू शकतात. थोडं थोडं टाकत राहायचं आणि 10 ते 15 मिनटात एक वाफ होऊन जाते. हे बघा, अशा प्रकारे माझी एक बाजू पूर्ण झालेली आहे. आता उलटवून घेऊया. हे बघा किती गोल्डन ब्राऊन कलर आला आहे. तर अशा प्रकारे सर्व आप्पे इझिली उलटल्या जातात. फक्त सर्व भांड्याला तेल लावून घ्यायचं. सर्व आप्पे अशा प्रकारे उलटवून घ्यायचे आणि झाकण ठेवून 5 मिनिट होऊ द्यायचे. तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. एक वेळा अशा प्रकारे आप्पे ट्राय करून पहा. हे बघा किती मस्त दिसते हे ताट. तर चला तर मंडळी, मग बाय बाय. भेटूया नवीन रेसिपीमध्ये.